मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला शिवलीलामृताच्या अध्यायातील दुसऱ्या अध्यायातील कथा सांगणार आहे. कथेचं नाव आहे शिवरात्री महात्म्य व्याधाची कथा. तर कथा सगळ्यांनी मन लावून ऐका आणि शिवाची कृपा प्राप्त करून घ्या. श्री गणेशाय नमः. श्रीधर कवी म्हणतो, शिवस्मरण करणाऱ्या भक्ताचे सर्वतोपरी कल्याण होते. त्याला सर्व प्रकारचे सुखोपभोग प्राप्त होतात. शिवकृपेने त्याला मुक्तीही मिळते. आता इथे मुक्ती म्हणजे कशा कशाची मुक्ती असेल बरं? सगळ्या दुःखातून मुक्ती, सगळ्या पापातून मुक्ती, सगळ्या त्रासातून मुक्ती, अशी मुक्ती असू शकते. नकळत जरी शिवनाम घेतले तरी मोठा पुण्यलाभ होतो. मग तेच नाम प्रेमाने घेतले तर केवढा पुण्यलाभ होईल. शंकराबद्दल मनात आदर हवा. त्याचे प्रातःकाळी दर्शन घेतले तर रात्री घडलेले पाप नाहीसे होते. दुपारी दर्शन घेतले तर पूर्वजन्मीचे महादोष नाहीसे होतात. आणि सायंकाळी दर्शन घेतले तर 7 जन्मांच्या पापराशीही नाहीशा होतात. कृष्ण पक्षातील वद्य चतुर्दशी ही तिथी शिवाला अतिशय प्रिय आहे. तिला शिवरात्री असे म्हणतात. प्रचलित कोणतेही पर्वकाळ तिची बरोबरी करू शकत नाहीत. शिवरात्री अत्यंत पवित्र व महान असून या पर्वकाळी त्रिकाळ शिवपूजन, रुद्रघोष, शिवकीर्तन, उपोषण, जागरण केले तर भक्ताला अगणित पुण्य मिळते. म्हणूनच वशिष्ठादी सर्व ऋषी शिवरात्रीचे व्रत करतात. व्यासानी माघ मासाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. माघातील कृष्ण चतुर्दशी हीच मुख्य शिवरात्री असून तिला महाशिवरात्री म्हणतात. या सर्वोत्तम पर्वाची महती सांगणारी कथा सूताने सांगितली, तीच मी तुम्हाला सांगणार आहे. सूत म्हणाले, विंध्य पर्वतावरील एका व्याधाकडून हत्येसारखी अनंत पापे घडली होती. एकदा महाशिवरात्री दिनी तो शिकारीसाठी निघाला होता. त्याला अरण्यात शृंगारलेले शिवालय दिसले. तेथील भाविकांची गर्दी पाहून तो थांबला. त्याने शिवपूजेचा सोहळा पाहिला. मग तो शिवलिंग रूपी दगडाला पूजणाऱ्या लोकांच्या मूर्खपणाला हसत आणि थट्टेने शिव शिव हर हर असे म्हणत जंगलात प्रवेशला. त्या दिवशी बरीच भटकंती करूनही त्यास शिकार मिळाली नाही. उपवासही घडला. सायंकाळी तो एका सरोवराच्या काठी आला. तेथे एका बिल्ववृक्षावर चढून सावजाची वाट पाहू लागला. मग तो वेळ घालवण्यासाठी सहजतेने शिवनाम घेत एक एक बिल्वपत्र खुडून खाली टाकू लागला. त्या वृक्षाखाली ब्रह्मदेवाने पूर्वी स्थापन केलेले शिवलिंग होते. व्याधाने टाकलेली बिल्वपत्रे त्या शिवलिंगावर पडत होती. अशा प्रकारे त्या व्याधाकडून अनायसे उपोषण, नामस्मरण, जागरण आणि शिवार्चन हे सर्व घडले. त्या पुण्यप्रभावाने तो पापमुक्त झाला. त्या रात्री प्रथम प्रहरी एक हरिणी त्या सरोवरावर पाणी पिण्यासाठी आली. तिला पाहून व्याधाने बाण रोखला. ते पाहून हरिणी म्हणाली, व्याधा, मी गर्भवती आहे. मला मारलेस तर तुला गर्भहत्येचे पाप लागेल. मी बाळांना जन्म देऊन उद्या सकाळी परत येण्याचे तुला वचन देते. तिचे मनुष्यवाणीतील बोल ऐकून व्याधाला नवल वाटले. त्याने तिला त्यामागचे रहस्य विचारले. ती म्हणाली, मी रंभा नामक अप्सरा आहे.
मी हिरण्य नामक दैत्याशी रममाण झाले. शंकराचे भजन पूजन विसरले. म्हणून शिवशापाने मी, माझ्या 2 सख्या आणि तो दैत्य या सर्वांना मृगजन्म मिळाला. 12 वर्षांनी आम्ही पुन्हा स्वस्थानी जाऊ. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून व्याधाने तिला जाऊ दिले. मग तो पूर्ववत शिवनाम घेत बिल्वपत्रे तोडू लागला. त्यानंतर एकेका प्रहराच्या अंतराने पुन्हा एक हरिणी व आणखी एक हरिणी यांचे तिथे आगमन झाले. व्याधाने त्याच्यावरही बाण रोखले. त्या सर्वांनी तात्पुरते जीवनदान देण्याची त्याला विनंती केली व आपापली कर्तव्ये करून परत येण्याचे वचन देऊन ते तिघेही निघून गेले. अशा प्रकारे व्याधाला रात्रीच्या 4 प्रहरी जागरण व शिवार्चन घडले. सकाळी तो मृगपरिवार व्याधापाशी आला. मृगपरिवार म्हणजे हरणाचा परिवार. शावकांसह ते सर्वजण आधी मला मार अशी विनंती करू लागले. ते पाहून व्याधाला गहिवरून आले. त्याने त्या सर्वांना नमस्कार केला. तेवढ्यात एक दिव्य विमान आले. त्यात तेजस्वी शिवगण होते. शिवकृपेने त्या हरिणांना पूर्वस्वरूप प्राप्त झाले. व्याधही दिव्यदेही झाला. तो विमानातून शिवलोकी गेला. मृगपरिवार दिव्य तारकांच्या रूपाने आकाशात झळकू लागला. शिवभक्तीचा अगाध महिमा या कथेतून आपल्याला ऐकायला मिळाला. शिव याला भोळा सामसुद्धा म्हणतात. कोणत्याही पद्धतीने जप किंवा स्तोत्र किंवा कथा हे सगळं ऐकून जरी भक्ती केली तरी भोळ्या सांबाला ती मान्य होते आणि भक्ती करणाऱ्याला तो प्रसन्न होतो. याच हेतूने मी शिवलीलामृताच्या कथा आपल्याला ऐकवणार आहे. पुढच्या महिन्यातच माघी शिवरात्र आहे. अतिशय पुण्यदायी आहे आणि तोपर्यंत सगळ्या कथा, शिवलीलामृतातल्या सगळ्या कथा मी आपल्याला सांगणार आहे. त्या सगळ्या कथा नक्की तुम्ही ऐका आणि सगळे शिवाची कृपा प्राप्त करून घ्या. शंकर तुम्हाला प्रसन्न होत ही माझी मनापासून सदिच्छा आहे. आणि आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओखाली ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. धन्यवाद.